नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या प्रोफेसर ऑन ट्रॅव्हल यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, ही आमची जमीन आहे आणि या वाढदिवसानिमित्ताचं प्रयोजन मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ठीक आहे, हे जे तुम्हाला दिसतंय या जमिनीमध्ये आपण हे अशा प्रकारचे मोठे मोठे खड्डे आपण पाडून ठेवलेले आहेत. ठीक आहे, आता हे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, म्हणजे ही केशर आंब्याची झाडं आपण या ठिकाणी आणलेली आहेत. हे टोटल 150 झाडं आहेत. म्हणजे केशर आंब्याची 150 झाडं आणि एक 250 झाडं आपण त्याच्यामध्ये बाकी साग वगैरे, सागवान वगैरे अशा प्रकारचे आपण यावर्षी लावणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागच्या पण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ही जी पृथ्वी आहे ही आपण आपली, म्हणजे आपण आता ही जमीन जो 7/12 माझ्या नावावर आहे, तर आपल्याला वाटतं की ही आपलीच आहे आणि आपण जशा पद्धतीने ह्या रिसोर्सेसचा वापर करायचा तसं आपण करू शकतो. ठीक आहे, पण तसं नाही आहे. ठीक आहे, हे जे सगळे रिसोर्सेस आहेत आपण ह्याच्यामध्ये सध्याच्याला म्हणजे आपण फक्त तात्पुरते ह्याच्यामध्ये टेनंट आहोत. ठीक आहे, आणि आपले जे समजा आज माझ्या नावावर 7/12 आहे, उद्या आपल्याला हे कुणाला तरी फॉरवर्ड करून जायचं आहे. ठीक आहे, मग ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला हे त्याच्यामध्ये आपल्या ज्या पुढच्या पिढीलासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये हँडओव्हर करायचं आहे. ठीक आहे, आज म्हणजे सकाळी म्हणजे रात्री पुणेवरनं ड्राईव्ह करून त्याच्यामध्ये मी सकाळी 8 वाजता लातूरमध्ये पोहोचलो. लातूरमध्ये नर्सरीमधनं आम्ही सगळी झाडं त्याच्यामध्ये लोड केली. ठीक आहे, टेम्परेचर म्हणजे अतिशय भयंकर लेवलला त्याच्यामध्ये तापमान गेलेलं आहे. ठीक आहे, गाडीतनं खाली उतरून बसल्याबद्दल म्हणजे बसल्यापासून म्हणजे सांगू शकत नाही की म्हणजे काय अवस्था आमची त्याच्यामध्ये झाली होती. ते नर्सरी होती, पण नर्सरीच्या आजूबाजूला कुठलंही झाड नव्हतं. ठीक आहे, म्हणजे पाण्यासाठी म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा थंड पाणी मिळावं याच्यासाठी शरीर एकदम लाही करत होतं. ही सगळी जी परिस्थिती आज आपली झालेली आहे हे कुठेतरी झाडं कमी असल्यामुळे झालेलं आहे. आणि ही म्हणजे याच्यावर फक्त म्हणजे भाष्य करून किंवा कमेंट वगैरे करण्यापेक्षा स्वतःहूनसुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करून आपण त्याच्यामध्ये वाढदिवसानिमित्त काहीतरी एक निसर्गाचं आपण देणं लागतो आहे, तर ती परतफेड त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न जबाबदारीने त्याच्यामध्ये मी माझ्या परीने करत असतो. जो मागच्या 3 वर्षाखाली आपण आंब्याची 400-450 झाडं लावली होती. ठीक आहे, हे 450 झाडं जे आहेत ते कशा पद्धतीने वाढलेली आहेत हे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक वेगळं समाधानसुद्धा आहे की आपण ज्या पद्धतीने परतफेड आपण करू शकलो. ठीक आहे, मी ते आजही त्याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला दाखवतो आहे हा त्याचाच एक भाग आहे. हे सगळे जे दिसत आहेत तुम्हाला, ठीक आहे, आंब्याची झाडं आहेत. आता हे झाड, हे रोपटं जे आहे हे 5 वर्ष जुनं रोपटं आहे. म्हणजे याची मशागत वगैरे करायला समजा आपल्याला जास्त तसे कष्ट लागत नाहीत. ठीक आहे, याचा बुंदा वगैरे सुद्धा तुम्हाला दिसेल. जवळपास 70 ते 80 किलोचा हा बुंदा आहे. आता अशा पद्धतीने हे झाडांची लागवड आपण या ठिकाणी करतो आहे. आणि सुंदर म्हणजे जी पद्धत आहे, जेवढा मोठा खड्डा असला कसा असायला पाहिजे तशा प्रकारचे मोठे मोठे खड्डे आपण या ठिकाणी करून ठेवलेले आहेत. जे आता हे मी तुम्हाला मोकळ्या आकाशातनं मी हा व्हिडिओ बनवतो आहे. ठीक आहे, मागे चंद्र आहे, आम्ही आणलेली सुंदर झाडं आहेत आणि इथे बसण्यासाठी मोकळ्या आकाशामध्ये ही एक सुंदर बाज आहे. ठीक आहे, म्हणजे याची कल्पना आणि इथे झोपण्याचा जो आनंद किंवा इथे बसण्याचा जो आनंद किंवा जो हे जे सुख आहे ह्याचीसुद्धा कल्पना मी तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे, मोकळ्या आकाशामध्ये आपण मोठे मोठे बंगले बांधले. ठीक आहे, मोठे मोठे घरं घेतले, काही जरी त्याच्यामध्ये केलं, ठीक आहे, तरीसुद्धा या ठिकाणचं जे सुख आहे हे सुख तुम्हाला ह्या निसर्गाच्या खुशीमध्ये येऊनच त्याच्यामध्ये तुम्हाला मिळवावं लागतं. आता हा सुद्धा जो तुम्ही एरिया बघितला, इकडे आमचं गाव आहे. ठीक आहे, तुम्हाला शेवटपर्यंत त्याच्यामध्ये अशी इथे कुठे झाडं वगैरे दिसणार नाहीत. इकडे जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, म्हणजे बाबळीचं आणि लिंबाचं सोडलं तर झाड नाही आहे. किंवा इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असे काही वेगळ्या प्रकारचे झाडं दिसणार नाहीत. हा रस्ता आहे आमच्या गावाकडे येण्याचा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा जे तापमान वगैरे वाढ वगैरे जे होत आहे, ठीक, याच्यामध्ये सुद्धा झाडांचा खूप मोठा वाटा असणार आहे. जर झाडं असतील तर निश्चितच तापमान थोडंसं त्याच्यामध्ये कुठेतरी कमी होऊ शकतं आणि तोच प्रयत्न आपण त्याच्यामध्ये या ठिकाणी सुद्धा आपण करतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लॉग उद्या मी तुम्हाला याच्यामध्ये परत कंटिन्यू करेल आणि उद्या मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवेल की आम्ही झाडांचं प्लांटेशन ॲक्च्युअल कशा पद्धतीने करणार आहोत. ठीक आहे, प्रोफेसर ऑन ट्रॅव्हलचं आपलं जे यूट्यूब चॅनल आहे बरेच दिवस झालं त्याच्यामध्ये बंद आहे. आपल्याला कुठे जाणं शक्य होत नाही आहे लेक्चर्समुळे किंवा ज्या कंटिन्युअस बॅचेस चालतात त्याच्यामुळे. पण अशा प्रकारचे व्हिडिओ लॉग जे आपण बनवतो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. याच्यामागचा हेतू हाही आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या भागामध्ये, ठीक आहे, तुमच्या प्रत्येकाचा जो वाढदिवस आहे तुम्ही 1 झाड, 2 झाड, 3 झाड, ठीक आहे, जेवढे झाडं आपण लावू शकतो. आज तुमच्याकडे जमीन आहे, ठीक आहे, याचा अर्थ तुम्ही नशीबवान आहात. तुमच्याकडे 1 एकर जमीन असेल, 2 एकर जमीन असेल, कुणाकडे 10 एकर असेल, कुणाकडे 50 एकर असेल. ठीक आहे, जेवढी जास्त जमीन आहे तुम्ही तेवढे नशीबवान आहात.
तर त्याचा तुम्ही वापर जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही केला पाहिजे. ठीक आहे, झाडं लावण्यासाठी. ठीक आहे. तर तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओ लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा प्रमोट करेन की जेवढे जमतील तेवढे तुम्ही सुद्धा झाडं लावा आणि पर्यावरणासाठी आपण जेवढा काही हातभार लावू शकतो, ठीक आहे, तो प्रयत्न तुम्ही प्रत्येकानेच त्याच्यामध्ये नक्कीच करा.